नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या ह्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात पहिल्यांदा फक्त दोन गोष्टी मला क्लिअर करून सांगा. पहिली गोष्ट म्हणजे माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत व्यवस्थित येतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही पी-डी-एफ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ही पी-डी-एफ तुम्हाला व्यवस्थित कळते का, व्यवस्थित दिसते का? एकदा बघा बरं पटापट. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मित्रांनो, आज एक स्पेशल क्लास घेऊन मी तुमच्या सगळ्यांसमोर आलेलो आहे. मी तुमचा वेळ जास्त अजिबात घेणार नाही. मला माहिती आहे शेवटचा आपला एकदम कालावधी आहे, शेवटची वेळ आपली चालू आहे. परंतु पोरांनो, ह्या 30 दिवसांमध्ये जर आपण प्लॅन व्यवस्थित केला, आपण जर व्यवस्थित स्ट्रॅटेजीज फिक्स ठेवल्या, तर येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 100% आपल्याला रिझल्ट बघायला मिळू शकतो. 100% आपल्याला सिलेक्शन बघायला मिळू शकतं. सो आज असंच एक स्पेशल लेक्चर मी घेऊन आलो होतो. पॉलिटी म्हणजे आपला जो GS2चा पार्ट आहे, ह्या GS2 संदर्भात काही गोष्टी मी आज तुम्हाला ह्या सेशनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचं जे मुख्य परीक्षेला नापास होतात किंवा मुख्य परीक्षेमध्ये त्यांना स्कोअर करता येत नाही, त्यांच्या एकंदरीत काय चुका असतात, ह्या चुका सर्व विद्यार्थी करण्याचा म्हणजे करतातच. सो त्या चुका टाळण्यासाठी एकंदरीत आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं आजचं हे सेशन असणार आहे. सेशनच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करून देतो, काळजी करू नका. बरोबर आहे? बघा पोरांनो, इथून पुढे साधारणतः आपण जर पकडलं तर 30 दिवस, 30 पेक्षाही कमी दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत. बरोबर आहे? परंतु मी जी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे, ती वीक वाईज स्ट्रॅटेजी देणार आहे. फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक, बस खतम. बरोबर आहे? आपल्या पॉलिटीला जर आपण पकडतो म्हटलं तर 29 तारखेला म्हणजे 29 मार्चला जरी मुख्य परीक्षेला सुरुवात होत असेल, तरी पॉलिटीला जो वेळ आहे किंवा पॉलिटीची जी डेट आहे, तिथपर्यंत जर आपण विचार करतो म्हटलं तर 30 डेज इनफ आहेत. आणि ह्या 30 डेजमध्ये आपण पॉलिटी व्यवस्थितरित्या संपवू शकतो, काळजी करू नका. मुद्दा लक्षात आला? आता ह्या 30 दिवसांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. या 5 गोष्टींकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट, आपल्या पॉलिटीमधल्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला फिक्स करून ठेवायच्या आहेत. पॉलिटीमधली एकही कॉन्सेप्ट आपली वीक असता कामा नये. बघा, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही पहिली परीक्षा आहे. त्यामुळे आयोग आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत, मुख्य परीक्षा GS2चा अभ्यासक्रम मी तुम्हाला बोलतोय. GS2 अभ्यासक्रमामध्ये जे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत, त्या मुद्द्यांवर आयोग सरळ सरळ प्रश्न विचारणार आहे, लेखनच्या दृष्टिकोनातून, आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला अनेक लोक सांगत असतील, UPSCचे PYQs नुसार प्रश्नांची तयारी करा, ॲनालिटिकल प्रश्न तुम्हाला विचारले जातील, असे प्रश्न विचारले जातील, तसे विचारले जातील. पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे आयोगाकडनं पूर्व परीक्षेचा निकाल लावण्यासाठी झालेला उशीर. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी मिळालेला कमी वेळ. या सगळ्या गोष्टींचा जर विचार करतो म्हटलं तर सुरुवातीलाच आयोग UPSC लेव्हलने एकदम ॲनालिटिकल पद्धतीने प्रश्न विचारणार नाही. सुरुवातीच्या काही वर्षांसाठी आयोग हा टू द पॉइंट डायरेक्ट हिट प्रश्न तुम्हाला विचारेल. सो तुम्हालाही त्याच पद्धतीने तयारी करून पुढे जाणं गरजेचं आहे. सो यासाठी आपल्याला पॉलिटीमध्ये जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील, चांगला स्कोअर जर करायचा असेल, तर पॉलिटीमधल्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला फिक्स करणं गरजेचं आहे. आजही एखाद्या विषयामधली एखाद्या सब टॉपिकमधली एखादी कॉन्सेप्ट वीक असेल, तर पोरांनो ती कॉन्सेप्ट आपल्याला स्ट्रॉंग करावीच लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला प्रश्नामध्ये जर त्या कॉन्सेप्टवर एखादा प्रश्न आला किंवा त्या कॉन्सेप्टचा जर उल्लेख असेल, तर तो लिहिता येणार नाही. पोरांनो, आताची राज्यसेवा ही रीडिंगची नाही, तर रायटिंगची एक्झाम आहे. सो यापूर्वी तुम्ही एका विषयाला 2-2, 3-3 पुस्तकं वापरले असतील. परंतु आता तुम्हाला एकच पुस्तक वापरायचं आहे. परंतु जी तुमची आन्सर रायटिंगची स्किल आहे, ही तुम्हाला चांगली पाहिजे. तुम्हाला चांगलं प्रेझेंट करता आलं पाहिजे. त्याच्यावर तुमचा रिझल्ट आहे. मुद्दा लक्षात आला? येस. सो आपल्याला संकल्पनाबाबत सगळ्या स्पष्टता असाव्यात. उत्तर लेखनाचा सराव आपल्याला प्रॉपर झालेला पाहिजे. आन्सर रायटिंग स्किल ही आता कळीची आहे. म्हणजे कोणतीही तुमची एक्झाम आता असू द्यात. ज्यावेळेस त्या एक्झाममध्ये बदल होतो, जो बदल झालेला असतो, तो बदल तुमच्यासाठी मेन आहे. बरोबर आहे? सो आन्सर रायटिंगची स्किल तुम्हाला इथे सगळ्यात जास्त मार्क्स देऊन जाणार आहे. सो आन्सर रायटिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायचंय, इथून पुढे 30 दिवसांमध्ये आन्सर रायटिंग स्किल कशी डेव्हलप करायची आहे, त्यावर पण मी बोलणार आहे. पण लक्षात ठेवा, दुसरा पिलर हा. तिसरा पिलर व्हॅल्युएडिशन तुम्हाला करायचंय. ह्या 30 दिवसांमध्ये रिव्हिजन तुम्ही व्यवस्थित केलेली आहे, त्याचा लोड घेऊ नका. आता फक्त आपल्याला इथून पुढे काय व्हॅल्यू ॲडिशन करता येईल, त्यामध्ये ते व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा प्रयत्न करा.
जेवढं जास्तीत जास्त व्हॅल्युएडिशन होईल, व्हॅल्युएडिशन म्हणजे नेमकं काय, तर उत्तर लिहित असताना, आन्सर रायटिंग करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या डायग्राम्स कशा वापरायच्या, कोणकोणते फ्लो चार्ट्स आपण वापरू शकतो, कोणत्या प्रकारचे इमेजेस आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो, या सगळ्या गोष्टी म्हणजे व्हॅल्यू एडिशन. बरोबर आहे ना. तुमची एका लेवलपर्यंत तयारी झालेली आहे, एका मार्कांपर्यंत तुम्ही झेप घेणार आहात, परंतु तिथून वर जर आपल्याला जायचं असेल तर काही ॲड ऑन तुम्हाला करायला लागतील आपल्या प्रिपरेशनमध्ये. सो ते ॲड ऑन्स. याच्यानंतर महत्त्वाचे घटक पॉलिटीमध्ये लक्षात ठेवा. पॉलिटीमध्ये असे खूप सारे घटक आहेत. मी तुम्हाला UPSCचा 5 वर्षांचा ट्रेंड हे एक लेक्चर घेऊन आलो होतो. त्या ट्रेंडमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी टॉपिक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या टॉपिक्सनुसार राज्यव्यवस्थेचा आपला जो सिलेबस आहे, या सिलेबसचं तुम्ही जर 2 भागांमध्ये बायफर्केशन केलं, एक भाग असा की जो आपल्याला हमखास त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेच जाणार आहेत, तो एकदम स्ट्रॉंग करून ठेवा, आणि दुसरा भाग ज्याला सपोर्ट लावून ठेवा. म्हणजे मूलभूत हक्क झालं, मार्गदर्शक तत्व झालं, मूलभूत कर्तव्य झालं, संविधानाची वैशिष्ट्य झालं, संसदीय कार्यपद्धती झालं, ज्युडिशरी झालं. हे असे काही सेगमेंट्स आहेत, याच्यावर आयोग हमखास आपल्याला प्रश्न विचारतो. सो या सेगमेंट्सला अनुसरून आपल्याला व्यवस्थित प्रिपेरेशन करून ठेवणं गरजेचं आहे. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस याच्यावर व्यवस्थित आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सो महत्त्वाचे घटक. आणि 5वं म्हणजे स्मार्ट रिव्हिजन. स्मार्ट रिव्हिजन म्हणजे आपल्या शॉर्ट नोट्स तयार असतील. बरोबर आहे. आपल्या शॉर्ट नोट्स तयार असतील. जर शॉर्ट नोट्स तयार नसतील, जर तुम्ही रिव्हिजन करत असाल, तर रिव्हिजन करत असताना टॉपिकचं नाव वर लिहा. त्या टॉपिकमध्ये रीडिंग करत असताना जे जे की पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, ते की पॉईंट्स किंवा मी तर म्हणतो की वर्ड्स लिहून ठेवा. कीवर्ड्स म्हणजे एक असा शब्द लिहायचा ज्या एका शब्दावरून आपल्याला बऱ्यापैकी टॉपिक क्लिअर झाला पाहिजे. सो अशी शब्दरचना त्या ठिकाणी करून ठेवा. म्हणजे तुम्हाला इथे स्मार्ट रिव्हिजन करायला परीक्षेच्या काही दिवस अगोदर, काही तासांअगोदर जर एखाद्या टॉपिकवर आपल्याला काही डाऊट असेल, तर तो डाऊट क्लिअर करण्यासाठी आपल्याला ही रिव्हिजन कामा येईल, ही शॉर्ट नोट्सची रिव्हिजन. बरोबर आहे. सो ही स्मार्ट रिव्हिजन आत्ताच, याची प्लॅनिंग आत्ताच करून ठेवा. वेगवेगळे कागद तयार करायचे, काहीच वेगळं करायचं नाही. बरोबर आहे. असे पेजेस असतात आपल्याकडे वेगवेगळे. बरोबर आहे. हे जे मी वेगवेगळे डायग्राम या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ही डायग्राम म्हणजे सध्या आपलं चालू असलेलं इराण आणि USA वॉर आहे. बरोबर आहे. अशा काही गोष्टी वाकड्या तिकड्या स्वरूपात करून ठेवायच्या, ज्या फक्त आपल्यालाच माहिती पाहिजे की आपण कुठून काय केलेलं आहे. सो ही जी असे जे पेजेस आहेत, हे पेजेस आपल्याला रिव्हिजनसाठी काम येणार आहे. कधी? मुख्य परीक्षेच्या काही तासांअगोदर, काही दिवसांअगोदर. मुद्दा क्लिअर झाला. सो ह्या 5 गोष्टींवर आपल्याला सर्वाधिक फोकस करणं गरजेचं आहे ह्या 30 दिवसांमध्ये. याबरोबरच जर तुम्ही अजूनही कलम पाठ करण्याचा विचार करत असाल, तर कलम पाठ करत बसू नका. कलम पाठ करत बसू नका. आता तुमची ऑब्जेक्टिव्हची एक्झाम नाहीये. आता आयोग तुम्हाला कलम आणि कलमातल्या तरतुदी विचारणार नाहीयेत. तर त्या तरतुदींमधून जो मर्म बाहेर निघतोय, जो अर्थ बाहेर निघतोय, त्याच्यावर आपली परीक्षा आहे. पॉईंट लक्षात आला मी काय सांगतोय? आयोग तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारेल. भारतीय राज्यघटनेमधलं जे कलम 21 आहे, बरोबर आहे, ह्या कलम 21ला सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांमध्ये व्यापक बनवून थोडक्यात राज्यघटनेचा आत्मा बनवून टाकला आहे. विधान स्पष्ट करा. तुम्हाला कलम 21 मध्ये कोणकोणत्या तरतुदी आहे किंवा कलम 21 मध्ये कोणकोणते हक्क समाविष्ट आहे, असा सरळ सरळ एवढा सरळ प्रश्न विचारणार नाहीये. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये या कलम 21ला अकॉर्डिंग खूप सारे खटले आहेत, आणि त्या वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21ची जी व्याख्या होती, ही खूप जास्त व्यापक करून टाकली आहे. खूप वेगवेगळ्या हक्कांचा समावेश या कलम 21 मध्ये करून टाकलाय. सो इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की कलम 21 हा थोडक्यात भारतीय राज्यघटनेचा आत्माच तयार करून टाकलाय. स्पष्ट करा. तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहे. म्हणून सांगतो, कलम 21चा अर्थ, त्याचं मर्म काय ते समजून घ्या. कलम पाठ करण्याची चूक अजूनही करत असाल तर ती बंद करा. अनेक विद्यार्थ्यांना ही सवय असते. तुलनात्मक अभ्यास करा. तुलनात्मक अभ्यास करा. संसदीय शासन व्यवस्था आपल्याकडे आहे, केंद्रात, राज्यात. तुलनात्मक अभ्यास करा. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, महान्यायवादी, महाधिवक्ता, एकमेकांसोबत तुलना करा. खूप लवकर गोष्टी क्लिअर होतात. तुलनात्मक अभ्यास हा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे ह्या कमीत कमी राहिलेल्या वेळेमध्ये चांगला अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून. बरोबर आहे. सो याच्याकडे सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. लोकशाही म्हणजे काय, संघराज्य म्हणजे काय, न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, या कॉन्सेप्ट आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. राईट. या कॉन्सेप्टकडे आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, ना की कलम पाठ करण्याकडे. पॉईंट लक्षात आला मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? येस. सो ही एक गोष्ट लक्षात असू द्या. याच्यानंतर थोडंसं पुढे बघा. इफेक्टिव्ह अभ्यासाच्या 3 स्टेजेस मी तुम्हाला सांगितल्या, 3 स्टेप्स सांगण्याचा प्रयत्न करतोय.
तुमचं डेली किमान 2 प्रश्नांचा सराव झाला पाहिजे. दररोज किमान 2. मी पॉलिटीबद्दल बोलतोय. मी ओव्हरऑल 2 प्रश्न बोलत नाहीये. पॉलिटीच्या किमान 2 प्रश्नांचा सराव तुमचा झाला पाहिजे. ह्या 2 प्रश्नांची आन्सर राईट करत असताना त्यासाठी वेळेचं बंधन तुमचं पाहिजे. म्हणजे 150 शब्द किंवा 250 शब्द. याच्यासाठी तुमचं 7 ते 8 मिनिटं सफिशियंट आहे. याच्यासाठी 10 ते 11 मिनिटं सफिशियंट आहे. एवढ्या वेळेमध्ये हे प्रश्न झालेच पाहिजे. तर आपला पेपर 3 तासामध्ये व्यवस्थित पूर्ण होईल. अन्यथा आपला पेपर कव्हर होणार नाही. अनेक घटना घडतील. पहिल्यांदा पोरं जात आहेत आन्सर रायटिंग करण्यासाठी, पहिल्यांदा पोरं जात आहेत डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी. सो ह्या 3 तासांमध्ये आपल्याला तो वेळेत पेपर पूर्ण करणं, कव्हर करणंही गरजेचं आहे. फक्त आन्सर रायटिंगवर आपल्याला लक्ष केंद्रित करत बसलो तर पेपरच जर कव्हर झाला नाही तर काहीच फायदा होणार नाही. बरोबर ना? जी संधी चालून आलेली संधी आहे, जी आपण एवढी मेहनत करून मिळवलेली संधी आहे, ती संधी हातातून जाईल. सो डेली 2 प्रश्न, परंतु वेळेचं बंधन त्याच्यासाठी पाहिजे. आणि सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे आपण आन्सर रायटिंगमध्ये काय सादर करतोय, काय प्रेझेंट करतोय, आपलं उत्तर कसं दिसतंय, बघणाऱ्याला ते आवडतंय का, की आपण धडा लिहून आलोय. सगळ्या गोष्टी पॉइंट वाईज लिहा. आन्सर राईट करत असताना वेगवेगळ्या डायग्रामचा वापर करा, वेगवेगळ्या फ्लो चार्टचा वापर करा, वेगवेगळ्या माइंड मॅपचा वापर करा, ज्यामुळे तुमचं आन्सर आणखी जास्त इफेक्टिव्ह दिसतं. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. बरोबर आहे? हां. याच्यानंतर थोडासा जर पुढचा मुद्दा आपण बघतो म्हटलं, तर साधारणतः 3 स्टेजेसमध्ये तुम्ही आन्सर राईट करणार आहात हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे? ऐकून घ्या 2 मिनिटं. आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता आहे? तर याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मुख्य गाभा, ज्याला आपण बॉडी पार्ट म्हणतोय. यामध्ये बुलेट पॉइंट्सचा आपल्याला वापर करायचा आहे. मग बुलेट पॉइंट्सचा वापर करत असताना तुम्ही इंग्लिशमध्ये 1, 2, 3, 4 असा वापर करा. अन्यथा रोमन अंकामध्ये जरी केलात तरी हरकत नाही. बरोबर आहे? सो याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. कारण याच्या संदर्भात मी ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे मी जास्त बोलत बसत नाही. बरोबर आहे? त्याच्यानंतर थोडासा पुढचा मुद्दा, आन्सर रायटिंग करत असताना अशा प्रकारच्या डायग्रामचा वापर करा. आता अशा प्रकारच्या डायग्राम्स या खूप ठिकाणी आपल्याला कोरिलेट करता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मूलभूत हक्कांचा जरी आपण विचार करतो म्हटलं, मूलभूत हक्कांमध्ये आपल्याला एकूण 6 प्रकारचे हक्क आहेत. बरोबर आहे ना? आता मूलभूत हक्कांचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कशासाठी करण्यात आलाय? तर आपल्या भारतामध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला स्वतःचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यसंस्थेकडून काही हक्क उपलब्ध करण्यात आलेली आहेत. आपला देश हे कल्याणकारी राज्य आहे, वेलफेअर स्टेट आहे. सो वेलफेअर स्टेटमध्ये जे नेतृत्व करणारं मंडळ असतं, जे गव्हर्नमेंट असतं, त्या गव्हर्नमेंटवर देशाचं संरक्षण करणे, लोकांना शिस्त लावणे, याबरोबरच लोकांसाठी कल्याणकारी उपाययोजना करण्याचीही जबाबदारी आहे. मग लोकांसाठी कल्याणकारी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय दिलेली आहेत? ही मूलभूत हक्क आपल्याला दिलेली आहेत. या मूलभूत हक्काचा वापर करून आपण काय करणार आहोत? स्वतःचा विकास करणार आहोत. बरोबर आहे ना? सो आता तुम्हाला जर एखादा प्रश्न आला, की मूलभूत हक्काच्या माध्यमातून व्यक्तींचा सर्वांगीण विकास कसा होतो? परीक्षण करा. ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येतो, त्यावेळेस अशा प्रकारच्या जर डायग्राम्स तुम्ही त्या ठिकाणी यूज केल्या, की बाबा हा मूलभूत हक्काचे एकूण 6 पार्ट, हे आणखीन 2 पार्ट इथे काढून टाका. हे झाले मूलभूत हक्काचे 6 पार्ट. बरोबर आहे ना? सो अशा प्रकारच्या डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. मुद्दा लक्षात येतोय मी काय सांगतोय? येस. सो याच्याकडे पण थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. किंवा तुम्ही इथे पण व्यवस्थित ट्रायंगलमध्ये 6 मूलभूत हक्क आपले दाखवू शकतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत. किंवा मूलभूत हक्कांनाच अनुसरून धर्मनिरपेक्षता हा एक शब्द आहे, जो आपल्याला खूप जास्त महत्वाचा आहे सध्या. बरोबर आहे? अलीकडेच मी एक प्रश्न दिला होता आपल्या मुलांना लिहायला पेड क्लासमध्ये. आणि हा दुसरी एक गोष्ट सांगतो, मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या अडचणी तुमच्या समोर आहेत त्या सगळ्या डोक्यात घेऊन एक इफेक्टिव्ह बॅच काढलेली आहे. सत्य परिस्थिती आहे. एक इफेक्टिव्ह बॅच काढली आहे. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे सध्या आहे एमपीएससी राज्यसेवा मेन्स गुरुकुल. या बॅचच्या माध्यमातून आम्ही तुमची पूर्ण तयारी करून घेतोय. मग तुमचं ते आन्सर रायटिंग असेल, तुमचं इथिक्स पेपर असेल, तुमचे छोटे छोटे कंपोनंट्स असतील, तुमचा एसे रायटिंग असेल किंवा अजून काही असेल. सो ही बॅच मी सांगतो आवर्जून जॉईन करा. बॅचची फीस काहीच ठेवलेली नाहीये. बरोबर आहे? बॅच जॉईन करायची असेल, हा मोबाईल नंबर ह्या ठिकाणी देऊन ठेवतो. नक्की कॉन्टॅक्ट कराल. अनेक विद्यार्थी येत आहेत, म्हणजे मी असं मुद्दाम तुम्हाला सांगत नाहीये. अनेक विद्यार्थी येत आहेत मुख्य परीक्षेची ही बॅच जॉईन करण्यासाठी. माझे बरेच विद्यार्थी मुख्य परीक्षेला आहेत ह्या वर्षी. सो तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल, तुमच्या आन्सर रायटिंगच्या टेस्ट सिरीज आम्ही अरेंज केलेल्या आहेत.
याच्या पलीकडे काय पाहिजे? तुम्ही जे आन्सर लिहून देतायत ते आन्सर आम्ही विदिन अ आवर, काही तासांमध्ये इव्हॅल्युएट करून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे तुमचा आन्सर इव्हॅल्युएशन करणारं पण कोणीतरी पाहिजे आणि त्याचा अप्रोच डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे, तर तो आन्सर इव्हॅल्युएट करू शकतो. खूप साऱ्या चॅलेंजेस आहेत पोरांनो, एवढं सोपं समजू नका. 30 दिवस आहेत आणि जर ठरवलं ना, तर ह्या 30 दिवसामध्ये प्रॉपर जर प्लॅन केला ना, तर होतं बरं सक्सेस. असं नाहीये की अशक्य गोष्ट आहे, अशक्य नाहीच आहे. व्यवस्थित जर केलं तर शक्य आहे. सो हा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, बोला, मी करतो तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर. बरोबर? हां. सो विषय आपला काय चालू होता? आपला विषय हा आहे होता, की बाबा इथे ज्या डायग्राम्स वगैरे आहेत, या डायग्राम्सवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. ह्या डायग्राम तुमच्या उत्तराला खूप जास्त इफेक्टिव्ह बनवतात. तुमचं सादरीकरण खूप चांगलं दिसून येतं. बरोबर आहे? आणि ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये डायग्राम कराल, त्यावेळेस ती एका बाजूला करा. मध्यभागी डायग्राम करू नका. एका बाजूला केल्यानंतर त्याला प्रॉपर अशा पद्धतीने चौकट तयार करा आणि आन्सर राईट करत असताना बाकी फेजमध्ये आन्सर राईट करा. बाकी फेजमध्ये मग तुमचा आन्सर राईट करा. म्हणजे पूर्ण उत्तरामध्ये एका बाजूला डायग्राम पण आहे, पूर्ण उत्तर पण बुलेट पॉइंट्सनुसार व्यवस्थित लिहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडा आणि जेवढे जास्तीत जास्त पॉइंट्सचा नंबर देता येईल ना, तेवढा जास्तीत जास्त नंबर ठेवा. म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला तो नंबर कळतो. हां, याने 10 पॉइंट्स लिहिलेत, 12 पॉइंट्स लिहिलेत, 15 पॉइंट्स लिहिलेत. त्या अकॉर्डिंग तुम्हाला मार्क्स मिळतील. ह्या पण खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे ज्या चुका पोरं करतात ना परीक्षेमध्ये, तर ह्या चुका आहेत सगळ्या. सो ह्या चुका करायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा. अनेक विद्यार्थी आहेत, पहिल्यांदा मुख्य परीक्षेला जातात, कोणालाच अंदाज नाहीये नेमकं कसं करायचंय. बरोबर आहे? मी सांगून ठेवतोय, याचं इम्प्लिमेंटेशन आजपासून करा. याच्यानंतर जर आपण थोडंसं पुढे गेलो, तर हे जे काही शब्द आहेत ना, आपल्या पॉलिटीमध्ये हे शब्दांचा खूप जास्त वापर केला जाणार आहे. म्हणजे काही प्रश्नांमध्ये तुम्हाला चर्चा करा, काही प्रश्नांमध्ये टीकात्मक परीक्षण करा, काही प्रश्नांमध्ये स्पष्ट करा, असे काही शब्द तुम्हाला येणार आहेत. आता ज्या शब्दांमध्ये जिथे तुम्हाला सांगितलंय चर्चा करा, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या सेगमेंट वाईज वेगवेगळे पैलू या ठिकाणी मांडायचे असतात. चर्चा करा म्हणजे तुमचं मत मांडलायचं नाहीये किंवा फक्त पॉझिटिव्ह एस्पेक्ट्स लिहून यायचं आहे किंवा फक्त निगेटिव्ह एस्पेक्ट लिहून यायचं असं नाहीये. तुम्हाला जर एखादा टॉपिक दिला महिला सक्षमीकरणासंदर्भात चर्चा करा, तर महिला सक्षमीकरणासंदर्भात आर्थिक, राजकीय, सामाजिक सगळ्या बाजूने तुम्हाला त्या पॉइंट्स त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. आपण फक्त एकाच बाजूने पॉइंट जर मेन्शन करून आलो, तर प्रश्नाला आपल्याला वाटतं की आपण खूप सारं लिहून आलो, आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. परंतु चर्चा करायचा अर्थ असा असतो की तुम्ही सगळ्या बाजूला टच करून आणा तो मुद्दा. त्यावेळेस तो मुद्दा तुमचा इफेक्टिव्ह वाटेल. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं टीकात्मक परीक्षण करा, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही एस्पेक्ट्स लिहायचे आहेत. त्याचे चांगले पॉइंट्स काय, त्याचे वाईट पॉइंट्स काय. टीकात्मक परीक्षणाचा अर्थ तो असतो, ज्याला क्रिटिकल अनालिसिस म्हणतात किंवा क्रिटिसाइज म्हणतात. चर्चा करा म्हणजे ते म्हणतील डिस्कस करा. इंग्लिशवाल्यांसाठी सांगून ठेवतोय. आणि स्पष्ट करा. बरोबर आहे? इथे सोप्या भाषेमध्ये एकदम समजून सांगायचंय तुम्हाला. स्पष्ट करा. मला स्पष्ट कर ही प्रोसेस कशी आहे? मला स्पष्ट कर हे कसं आहे? स्पष्ट करायचा अर्थ काय? की समोरच्याला सोप्या भाषेमध्ये समजेल अशा पद्धतीने ते आन्सर राईट करून यायचंय. ह्या 3 शब्दांकडे जरा फोकस करा. आपल्या पॉलिटीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या याच्या अकॉर्डिंग फिरणार आहेत. मुद्दा लक्षात आला? सो ह्या 30 दिवसांमध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय, तर 30 दिवसांमध्ये सर्वाधिक भर आपल्याला द्यायचा आहे. इथून मागे पॉलिटीचा आपण जो अभ्यास केला होता, त्या अभ्यासाच्या आधारावर उत्तर लेखन इफेक्टिव्ह करायचंय. याबरोबरच उत्तर लेखन दिवसभर करा म्हणतोय का? नाही. दिवसभरात किमान 2 प्रश्न तरी घ्या. 2 पेक्षा जास्त घेत असाल, बाकी वेळ तुमच्या रीडिंगसाठी जात असेल, सफिशियंट आहे. रीडिंग करत असताना शॉर्ट नोट्स, स्मार्ट नोट्स बनवून ठेवा, जे आपल्याला परीक्षेच्या काही दिवस अगोदर, काही तास अगोदर रिवाइज करण्यासाठी कामाचे ठरतील. सर आता तुम्ही असं म्हणतात की आता नोट्स नोट्स काढा म्हणत नाही मी तुम्हाला. टॉपिक वाईज काही शब्द लिहून ठेवा, जे आपल्याला अडचणीचे ठरतात किंवा जी कॉन्सेप्ट आपण विसरतो ती फक्त कॉन्सेप्टचं नाव त्या ठिकाणी लिहून ठेवा. म्हणजे ते शब्द जरी वाचला तरी कॉन्सेप्ट आठवली पाहिजे. कळालं? हां. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, उत्तर जे काही तुम्ही राईट करतायत त्याचं तुम्हाला वेटेज वाढवायचंय. वेटेज कसं वाढवणार आहात? याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आपले वेगवेगळे निकाल आहेत. मग केशवानंद भारती असेल, ए के गोपालन असेल, त्याच्यानंतर गोलकनाथ खटला असेल, सज्जन सिंग असेल, LIC ऑफ इंडिया असेल, बेरुबारी युनियन खटला असेल, कियोतो होलोहोन असेल, अनेक वेगवेगळे खटले आहेत. बरोबर ना? आणि जे जे महत्वाचे तेच आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. सो ह्याच खटल्याला अनुसरून तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत.
आणि टॉपिक वाईज खटल्यांचं बायफर्गेशन तुम्ही केलेलं नसेल तर करून ठेवा, की बुवा फंडामेंटल राईट्समध्ये कोणता खटला, DPSP मध्ये कोणता खटला, ज्युडिशरीमध्ये कोणता खटला, याच्यामध्ये कोणता, त्याच्यामध्ये कोणता, हे बायफर्गेशन करून ठेवा. बरोबर आहे ना? निवडणुकांमध्ये कोणता खटला, हे बायफर्गेशन केल्यामुळे प्रश्न कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे, त्या टॉपिक संदर्भातले खटले आठवतात आणि मग त्या खटल्यांचा संदर्भ त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचं उत्तराचं वजन वाढतं, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. आणि ज्यावेळेस अशा काही स्पेशल गोष्टी तुम्ही टाकाल त्यावेळेस सवय लावा त्याला अंडरलाईन करून ठेवायची. म्हणजे पेपर चेक करणारा जो व्यक्ती आहे त्याचं अट्रॅक्ट करतात ते मुद्दे, त्याला लक्षात येतं की अरे यांनी या खटल्याचा उल्लेख या ठिकाणी केलाय, जे अपेक्षित होतं, बरोबर आहे, मग याला चांगले मार्क्स. बरोबर आहे. पहिला मुद्दा हा. दुसरा महत्वाचा मुद्दा, संसदेमधल्या वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळ्या समित्या असतात, वेगवेगळ्या समित्यांचे वेगवेगळे अहवाल आलेले असतात. मी हे म्हणत नाहीये की अहवालमध्ये काय सांगितलंय किंवा समित्यांनी काय शिफारशी केल्या त्या लिहा. त्या प्रश्नाला अनुसरून त्या उत्तरामध्ये जर तुम्हाला एखाद्या समितीचं नाव टाकणं गरजेचं वाटत असेल तर त्या समितीचं नाव त्या ठिकाणी टाका. हे समितीचं नाव त्या ठिकाणी टाकल्यामुळे तुमच्या उत्तराला चांगले मार्क्स मिळतील. बरोबर आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या समित्या, आता फॉर एक्झाम्पल मूलभूत हक्कांचा विचार जर करतो म्हटलं तर तेज बहादूर सप्रू समिती, मूलभूत कर्तव्यांचा विचार करतो म्हटलं तर JS वर्मा समिती, अशा काही वेगवेगळ्या समित्या आहेत. आता ह्या समित्यांचा उल्लेख इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळेल, दारिद्र्यामध्ये, बेरोजगारीमध्ये किंवा पंचवार्षिक योजनांमध्ये. परंतु इकडे पण काही महत्त्वाच्या समित्या आहेत. राज्य पुनर्रचना जर बघितलं म्हटलं तर धर आहे, JVP आहे, फजल अली कमिशन आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो ह्या समित्यांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करा. जर आठवली तर ठीक आहे, नाही मला समिती लिहायचीच आहे, मला आठवत नाही, मी बसलो आठवत, पेपर कव्हर होणार नाही. बरोबर आहे. टॉपिक वाईज ज्या पद्धतीने तुम्ही खटले सेपरेट करतायत त्याच पद्धतीने समित्या सेपरेट करून ठेवलेल्या असतील तर सोन्याहून पिवळं, नसतील केल्या तर मी करून देतो, काळजी करू नका. बरोबर आहे. कॉन्टॅक्ट करून ठेवा मला. ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय या गोष्टी मी तुम्हाला अवेलेबल करून देतो, कॉन्टॅक्ट करून ठेवा. किंवा मुख्यची जी आपली बॅच आहे, जी बॅचमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतो, टेन्शन घेऊ नका, म्हणजे मलाही लक्षात राहील. सांगून ठेवा मला. पण आता मुख्य परीक्षेची तयारी करा, कारण चालून आलेली संधी आहे. मी परत एकदा सांगतो. ठीक आहे. यानंतर थोडंसं जर पुढे गेलो तर हे टॉपिक्स महत्वाचे आहेत पॉलिटीच्या दृष्टिकोनातून. याच्यावर तुम्हाला उत्तर लेखनाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. हायलाइटेड टॉपिक्स, मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व, केशवानंद भारती खटला, मूलभूत संरचना. बरोबर आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न लिहायला यायलाच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त केंद्र राज्य संबंध, संघराज्यवाद, याच्यावर तुम्हाला प्रश्न लिहायला यायलाच पाहिजे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर तुम्हाला प्रश्न लिहायला यायलाच पाहिजे. हे काही असे टॉपिक्स सांगून ठेवतोय जे टॉपिक्स येणाऱ्या 2025च्या राज्यसेवा मुख्यसाठी पॉलिटीचे हाय डिमांडिंग टॉपिक्स. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर टॉपिक्सही आहेत, तेही आहेत, काळजी करू नका, तेही सांगितलेले आहेत. परंतु याच्यावर तुम्हाला सर्वाधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात का? कारण युपीएससीने ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस युपीएससीचाही कल तोच होता. आता युपीएससीचा प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे तशी प्रश्न विचारले जाणार नाहीत, परंतु आजही युपीएससी ह्या टॉपिक्सवर फोकस करत आहे. त्यामुळे आपल्याला हे टॉपिक्स व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयाचे अशी काही टॉपिक्स असणार आहेत ज्या टॉपिक्सवर तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातील. बरोबर. हा. याच्यानंतर थोडंसं जर पुढे गेलो तर हे अख्खं पुस्तक आता जवळ बाळगण्याची गरज नाही. पुस्तकांचं काही पेजेसमध्ये रूपांतर करून ठेवलेलं असेल, ज्याला तुम्ही मायक्रो नोट्स म्हणत असाल. ह्या मायक्रो नोट्स एक टॉपिक इज इक्वल टू एक पेज अशा पाहिजेत आता. आणि मग त्या मायक्रो नोट्स आपल्याला परीक्षेच्या काही दिवस अगोदर कामा येतील. सर मग आता ह्या मायक्रो नोट्स बनवायच्या मागे लागू का, असं मी म्हणत नाहीये. परंतु ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करतायत त्यावेळेस राईट साईडला एखादं ब्लँक पेज आणून ठेवा. मी राष्ट्रपती टॉपिक रिवाईज करतोय, राष्ट्रपतीमधले एखादा मुद्दा असा आहे जो मला आठवतच नाही, वारंवार तोच मुद्दा त्रास देतो, तो फक्त तिथे लिहून ठेवा, ते ऑटोमॅटिकली डोक्यात जातं. पण हे सगळं फुल कॉन्सन्ट्रेशनने करा. अख्खं पुस्तकच वाचत बसलोय, 30 दिवस झाले तरी पुस्तक संपना, अशी कंडिशन नको. राईट. याच्यानंतर असे काही महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचे कोट्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आंबेडकर असेल, ग्रॅन्युल ऑस्टिन असेल, नेहरू असतील, पटेल असतील, गांधीजी असतील. आता गांधीजींनी पण अनेक वेगवेगळे स्टेटमेंट्स केलेले आहेत ना, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक. बरोबर ना. अनेक वेगवेगळे स्टेटमेंट्स गांधीजींनी पण केलेत किंवा आंबेडकरांनी पण वेगवेगळे स्टेटमेंट्स केलेत. हे स्टेटमेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ते स्टेटमेंट जर आपण टाकले तर तिथेही आपलं आन्सर खूप चांगलं बनू शकतं. आलं लक्षात? हा. कारण आपल्यासाठी हे कामाचं आहे, हे पॉलिटिक्ससाठी कामाचं आहे. राईट.
याच्यानंतर जर थोडंसं पुढे गेलो, आता 4 वीकला एकंदरीत आपण कसं पुढे जायला पाहिजे, तर 4 वीकचा प्लॅन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो प्रत्येक वीक वाईज, जास्त काहीच एफर्ट्स नाहीये, प्रत्येक वीक वाईज, कारण मला माहिती आहे तुम्हाला काय फक्त परीक्षेला जायला पॉलिटिचा विषय नाहीये, तुम्हाला बाकीचे विषय करायचे. सो बाकीचे विषय करायचे मान्य आहे मला, म्हणूनच मी 4 आठवड्यांचा प्लॅन दिलाय. बरोबर 4 वीकमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने संपतात. बरोबर आहे? हां. वीक 1, 2, 3, 4. आता पहिला वीक. पहिल्या वीकमध्ये आपल्याला काय करायचंय? सगळ्या संकल्पना आपल्या व्यवस्थित झाल्या आहेत ना, ह्या आपल्याला क्रॉस चेक करायच्या आहेत. बरोबर आहे? पहिला वीक आपला संकल्पनात्मक असणार आहे. यामध्ये डेली बेसिसवर आपल्याला 2 प्रश्न सोडवायचेच आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि यामध्ये जे टॉपिक आपल्याला फोकस करायचे आहेत, ते टॉपिक्स म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व पहिल्या वीकमध्ये. हे का? कारण अनेक विद्यार्थ्यांचे हे टॉपिक फिक्स झालेले असतात. त्यामुळे हे परीक्षेच्या काही दिवस अगोदर नाही, बरेच दिवस अगोदर मी तुम्हाला सांगितलेत. म्हणजे फर्स्ट वीकमध्ये हे टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ह्या टॉपिकशी रिलेटेड जे काही प्रश्न तुम्हाला लिहायला भेटत असतील ते प्रश्न लिहा. जर तुमच्याकडे प्रश्नांचा स्टॉक नसेल, परत एकदा मोबाईल नंबर देतो, प्रश्नांचा स्टॉक माझ्याकडे आहे. मी तुम्हाला प्रश्न उपलब्ध करून देतो किंवा आपली मुख्य परीक्षेच्या बॅचमध्ये आम्ही तो सराव तुमच्याकडनं करून घेणार आहोत. 10 फुल लेंथ टेस्ट आहे, 12 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, टोटल 22 टेस्ट आम्ही तुमच्याकडनं सोडवून घेतोय. का बरं करतो ह्या सगळ्या गोष्टी? कारण आम्हाला माहिती आहे ऍक्च्युअलमध्ये फोकस कुठे करणं गरजेचं आहे. बरोबर आहे? सो फर्स्ट वीक तुमचा ह्या पद्धतीने चालेल. सेकंड वीकमध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे प्रशासकीय, म्हणजे आपल्या ज्या काही संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, ह्या गोष्टींकडे तुम्हाला थोडासा फोकस करायचं. म्हणजे गव्हर्नन्सचा जो आपला पार्ट आहे, तो गव्हर्नन्सचा पार्ट आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. इथे सुद्धा तुम्हाला डेली बेसिसवर 2 प्रश्न कव्हर करायचे आहेत. आणि ह्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत? संसद, राज्य विधिमंडळ, केंद्र राज्य संबंध, हे टॉपिक्स फोकस करायचे. या टॉपिक्सवर सुद्धा हाय डिमांडिंग क्वेश्चन्स आहेत. म्हणजे क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून हे टॉपिक सुद्धा हाय डिमांड आहेत. इथेही तुम्हाला प्रश्न विचारले जाणार 200%. आलाय पॉइंट लक्षात? सो इथे पण थोडंसं लक्ष केंद्रित करा. संसद, राज्य विधिमंडळ, केंद्र राज्य संबंध. ठीक आहे. आता ज्या ज्या ठिकाणी मी 2-2 प्रश्न टाकले, ते 2-2 प्रश्न म्हणजे त्या वीकमध्ये जे टॉपिक्स तुम्ही करतायत त्या टॉपिक्सला अनुसरून प्रश्न. हाही स्टॉक माझ्याकडे पडू नये, मी इथेही तुमचे प्रश्न उपलब्ध तुम्हाला करून देतो. त्याची काळजी करू नका. याच्यामध्ये आणखीन जर थोडंसं पुढे गेलो, तिसरा वीक उपयोजनात्मक, मागील 2 वर्षांचे संपूर्ण पेपर्स यूपीएससीचे बघून घ्यायचे. यूपीएससीचे. बरोबर आहे? त्याच्यानंतर बघायचेच फक्त प्रश्न कसे विचारलेत, कोणत्या अँगलने विचारलेत. ठीक आहे. आणि यामध्ये न्याय व्यवस्था, घटनात्मक संस्था आणि पंचायत राज झाला तुमचा टॉपिक कव्हर. पूर्ण राज्य व्यवस्था कव्हर झाला. 3 वीक पर्यंत तुमचा राज्य व्यवस्था पूर्ण कव्हर झाला. बरोबर आहे? ज्या ज्या ठिकाणी सर्वाधिक फोकस केला जाणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सो थर्ड वीकमध्ये न्याय व्यवस्था, पंचायत राज आणि घटनात्मक संस्था याच्यावर फोकस करायचा आहे. निवडणूक आयोग, त्याच्यानंतर अनुसूचित जाती आयोग, जमाती आयोग, ओबीसी आयोग, हे सगळे करा. बरं, याच्यातल्या रचना पाठ करायच्या नाहीयेत, तर ह्या आयोगांचं कार्य समजून घेऊन यांची स्थापना का करण्यात आलेली आहे हे डोक्यात ठेवायचंय, ते लिहायचंय आपल्याला उत्तरांमध्ये. आलाय मुद्दा लक्षात? आणि जो चौथा वीक आपला असणार आहे, या चौथ्या वीकमध्ये सिम्युलेशन, वेळेचं नियोजन आपल्याला प्रॉपर करायचंय. टॉपिक आपला फक्त कव्हर करायचा चालू घडामोडी. पॉलिटिच्या दृष्टिकोनातून जेवढ्या काही चालू घडामोडी आहेत तेवढ्या सगळ्या कव्हर करायच्यात, कारण आपल्याला करंट अप्रोचने प्रश्न विचारला जातो. किंवा उत्तरामध्ये आपल्याला जर आपण करंट अप्रोच टाकला तर आपलं उत्तर खूप जास्त इफेक्टिव्ह बनतं. म्हणून आपल्याला शेवटचा वीक हा पूर्ण पॉलिटिच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या चालू घडामोडीच्या आहेत. ह्या चालू घडामोडी कव्हर करायच्या आहेत. 3 वीक पहिले पूर्ण सिलेबस घेतलाय आणि जो शेवटचा वीक ठेवलाय तो मी चालू घडामोडीचा ठेवलाय. बरोबर आहे? कारण शेवटच्या वीक पर्यंत जरी आपण आलो तरी आपण जीएसच करत बसलोय, सिलेबसच करत बसलोय, तर मग आपला समजून घ्यायचा रिझल्ट लागलाय. पहिल्या 3 वीकमध्ये आपण प्रॉपर सिलेबस मेन्शन करून दिलेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की सर फर्स्ट वीकमध्ये ह्या 2 टॉपिकला सोडून माझ्याकडे वेळ शिल्लक राहू शकतो, तर याच्यामध्ये तुम्ही टॉपिक ॲड ऑन करा किंवा डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तुमची वैयक्तिक स्ट्रॅटेजी बनवून देतो या राज्यसेवा मेन्ससाठीची. पण तुम्ही मेन्सला असाल तर कॉन्टॅक्ट करा, नाही तर सर मला द्यायचे 26ला, सर मला द्यायचे 27ला, तर तुम्हाला ह्या 30 दिवसांचा प्लॅन काही कामाचाच नाहीये. तुमच्यासाठी वेगळा प्लॅन असेल. बरोबर आहे? सो जर तुम्हाला असं वाटत असेल की हे 2 टॉपिक सोडून सर माझ्याकडे वेळ शिल्लक आहे, कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला तुमचा प्लॅन तयार करून देतो. अजून काही? परंतु आता सुट्टी देऊ नका, आता माघार घेऊ नका. आलं लक्षात? सो हा चालू घडामोडीचा प्लॅन, वेळेचं नियोजन. वेळेचं नियोजन म्हणजे नेमकं काय आहे ते आता 2 मिनिटात तुम्हाला कळेल. वेळेचं नियोजन. वेळेचं नियोजन म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपल्याला माहिती आहे आपल्याला 3 तास आहेत.
बरोबर आहे. ह्या 3 तासांमध्ये दुनिया इकडची तिकडे जरी झाली तरी चालेल, परंतु 100% पेपर आपला कव्हर झालाच पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? तर याच्यासाठी आपल्याला 3 तासात संपूर्ण पेपर लिहून बघावा लागेल. आपला पेपर 3 तासात कव्हर होतोय का? टाईम लावून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. नाहीतर मी बसलोय पेपर लिहायला, 4ही तास झाले, 5ही तास झाले तरी माझा पेपरच संपना. मी बसलोय लिहीत, 1-2 प्रश्न लिहिले का थांबतोय, माझा हातच दुखतोय. नाही, स्पीडने आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. स्पीडने लिहित असताना हात दुखणार आहेत. सो त्याची सवय इथेच करायला लागणार आहे. सो 3-3 तासाचा जो पेपर लिहिण्याचा सराव आहे तो आपल्याला किमान 8 दिवस तरी करून जाणं गरजेचं आहे. तेव्हा आपली स्पीड मेंटेन होईल, तेव्हा आपलं सादरीकरण चांगलं असेल, तेव्हा आपलं अक्षर व्यवस्थित येईल. नाहीतर आपण झालो हांचल बघून घेऊ, काही होत नाही, करून टाकू शकतो आपण, काय मोठा विषय नाहीये, असं नाही जमणार. प्रत्येक पेपरची जी आपण रंगीत तालीम म्हणतो ती रंगीत तालीम आपल्याला पेपरच्या आधी करावीच लागणार आहे आणि ती करायचीच. ती करूनच पुढे जायचं. कळालं? सो 3 तासात आपला पूर्ण पेपर लिहिता आला पाहिजे. किमान 2 फुल लेंथ मॉक लिहा. किमान. आणि हस्ताक्षर आणि सादरीकरणाकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष केंद्रित करा. नाहीतर लिहितोय सर मी फास्ट, माझा पेपर होतोय सर कव्हर, परंतु अक्षर काय समजना सर, मलाच समजना मी काय लिहिलं होतं. असं नको. असं नको पोरांनो. बरोबर आहे? सो व्यवस्थित करा. होणार आहे कव्हर, काही मोठा विषय नाहीये. आणि पॉलिटीला मी एकदम सॉर्टेड प्लॅन दिलेला आहे. एकदम सॉर्टेड. असंही काही खूप जास्त किचकट करत प्लॅन दिलेला नाही. बरोबर इथपर्यंत? राईट? सो लक्षात ठेवा, नियोजित सराव निश्चित यश. ज्यावेळेस सराव आपण नियोजित पद्धतीने करणार आहोत, कंटिन्यू आपण प्रॅक्टिस करणार आहोत, सक्सेस हा 200% आपल्याला मिळणार आहे. 200%. पण सराव प्रश्नांचाही करायचा आहे आणि संपूर्ण पेपरचाही करायचा आहे. बरोबर आहे? प्रश्नांचाही आणि संपूर्ण पेपरचाही. तरच आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. आणि बाकी जे सगळे टॉपिक्स तुम्हाला पॉलिटीचे देऊन दिलेले आहेत, त्या टॉपिक्सवर फोकस करा. सगळे टॉपिक्स व्यवस्थित कंप्लीट करा. ठीक? मोबाईल नंबर देऊन ठेवलेला आहे. काहीही अडचण असू द्या, वैयक्तिक तुमच्या काही वेगळ्या अडचणी असतील, मुख्य परीक्षेची बॅच लावण्याच्या दृष्टिकोनातून असेल, काही नाही फ्रीमध्ये देतोय. अजून काय सांगू? सगळं करा. सगळं करा. हां? सगळं गाईडन्स देतो फ्रीमध्ये. पण करा. बरोबर आहे? कसं करायचंय, काय करायचंय आहे मी अवेलेबल. मोबाईल नंबर दिलेला आहे. ठीक आहे? सो थांबतो, जास्त वेळ घेत नाही. भेटू पुन्हा एकदा एका नवीन सेशनला लवकरच. तोपर्यंत थँक यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय. ऑल दी बेस्ट.